रूपा, मी बोलले होते ना तुला की मी नाही येऊ शकत गरबा खेळायला. मग तू का आलीस इकडे? आऊसाहेबांनी बघितलं ना तर उगीच बोलणी बसतील हा. आऊसाहेब या ना, आत या. काय ग पोरी, आज सकाळी सकाळी कशी काय उगवली तू? तुझे आई वडील बरे पाठवतात तुला हुंदडायला. तरणी ताटी पोर बाहेर गाव हुंदडत फिरत असते, त्याची काळजी बरी वाटत नाही त्यांना. असं काही नाहीये आऊसाहेब, ते आता नवरात्र सुरू झालेत ना, म्हणून तुमची परमिशन घ्यायला आले होते. कशाची अनुमती? गरबा खेळण्याची. ए पोरी, तुझे आई बाप देत असतील तुला लोकांसमोर नाचायची अनुमती, पण आमच्या घरात असली ही थेर चालत नाहीत. इज्जतदार लोक आहोत आम्ही. आमच्या घरातल्या बायका पुरुषांसमोर जाताना सुद्धा डोक्यावर पदर नाही तर ओढणी घेऊन जातात, तेव्हा चुपचाप इथून चालतं व्हायचं. आऊसाहेब, तुमचं सगळं म्हणणं मला पटतंय, पण मी एक सांगू का? जिथे गरबा खेळायला जात आहोत ना, तिथे फक्त सामान्य घरातलेच नाही तर मोठ्या मोठ्या घरातली सुद्धा लोक येणार आहेत. आता तुम्हाला पण युगाचं लग्न करायचंय ना, मग तिला पिंजऱ्यासारखं घरात कोंडून कसं होणार तिचं लग्न? बाहेर फिरली तर लोकांची नजर तिच्यावर पडेल, आणि त्यातल्याच कुठल्या तरी चांगल्या घरातल्या मुलाला ती आवडली तर तुमचं काम सोपं होईल ना. मी तर तुमचीच मदत करायला आले होते. आणि मी तर असं ऐकलंय की आजची देवीची आरती पाटील घराण्याच्या हातून होणार आहे, आणि पाटील घराणं किती मोठं आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहितीये. ठीक आहे, आम्हाला तुझा मुद्दा पटलाय, म्हणून आम्ही युगाला तुझ्यासोबत पाठवतोय. गणपतीत बांगडी हरवली होतीस, त्याची शिक्षा काय मिळाली ते आठवतंय ना? हे डाग बांगडी हरवल्याचे नाही, तर घरात खोटं बोलून बाहेर जाण्यासाठी मिळाले होते. हे कायम लक्षात ठेवायचं. त्याच संध्याकाळी. जीत, अहो काय हे? थोड्या वेळात निघायचंय आपल्याला, आणि अजून तुमची काहीच कशी तयारी नाही. क्या बात आहे पाटलीनबाई, शोभतोय की हा साज तुम्हाला. माझं कौतुक नंतर करा, आधी उठून तयार व्हा. सगळ्यांची तयारी झालीये, फक्त तुम्ही बाकी आहात. आरती आपल्या हाताने होणार आहे हे तरी लक्षात आहे ना तुमच्या? किती बडबड करतेस ग, तोंड दुखत नाही का तुझं? तुम्हाला ना म्हातार चढ लागलाय, जरा वयाचं तरी भान ठेवत जा. हे काय आहे? बघावं तेव्हा अंगावर ओढत असता.